परंतु आम्हाला आज कळालं, काल पेपरमध्ये बातमी वाचली होती की CGP वाल्यांची भैयांच्या घरी कोर कमिटीची बैठक आहे आणि आमच्या मुलांनी सुद्धा 23 जूनला माझ्या मित्राच्या मुलांनी सुसाईड केलेलं आहे नीटच्या परीक्षेसाठी. त्यांनी सतत 2 वर्ष अभ्यास केला होता. 2025 सुद्धा नीट दिली होती आणि 2026 सुद्धा नीट दिली होती. आता 3 मे 2026 ची नीट परीक्षा दिली त्यांनी, पण 2-3 दिवसामध्ये आम्हाला कळालं की पेपर लीक झालेला आहे. त्यांनीच मला सांगितलं. मग मी म्हटलं बाबा पेपर असा आणि परीक्षा फेरपरीक्षा होणार आहे. म्हणजे बाबा असे एवढ्या मोठ्या मुलांची फेरपरीक्षा होत नाही कारण मलाही माहीत नव्हतं. पण खरंच आम्ही म्हणत की पेपरमध्ये बातमी आल्यावर पाहू. दुसऱ्या दिवशी खरंच पेपरमध्ये बातमी आली होती की पेपरची रीनीट होणार आहे. त्यावेळेसपासून हा मुलगा डिप्रेशनमध्ये गेला होता. याला 10वीला चांगले 92% मार्क होते. त्याचा स्वतःचा मोठा भाऊ याच वर्षी BAMS कारंजाला लागला गवई साहेबांच्या कॉलेजवरती आणि हा स्ट्रगल करत होता आणि याला कळालं की बाबा यावर्षी सुद्धा पेपर लीक झाला तर मग आता आपण पुढे भविष्यामध्ये या कमिटी टिकतो किंवा आपली परीक्षा होणार नाही, आपल्याला अभ्यास आपलं घर कसं चालणार. कारण या मुलाचे वडील सुद्धा एक 6 महिन्यापूर्वी वारले होते हार्ट अटॅक येऊन. तर मग त्या मुलांचे साधारण हा माझ्या मित्रांची मुलं होते तर मी त्यांना सांभाळतो थोड्याफार प्रमाणामध्ये आणि त्याची आई एक खाजगी दवाखान्यामध्ये साफसफाईचं काम करून जीवनचरित्रार्थ चालवते. हा भैयाला आम्ही भेट घेतली. भैयांना आम्ही हा प्रकरण त्यांच्या सविस्तर कानावर घातलं. भैया म्हणजे बाबा इथपर्यंत कसे काय कोणत्या स्वरूपात आले तर भैया म्हणजे बाबा आम्हाला आमचे सरकार दरबारपर्यंत आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचे लोक आमच्यापर्यंत आलेले नाहीत किंवा आम्हाला कोणाला आश्वासित केलेलं नाही की तुम्हाला जे काही कम्पेन्सेशन गव्हर्नमेंटकडून भेटणार आहे. आणि आम्ही म्हटलं बाबा आमचा सुद्धा प्रस्ताव त्याच्यामध्ये राहावा आणि आमचा प्रस्ताव मागे पडू नये म्हणून आमचं कुटुंब गरीब कुटुंब आहे. तर त्याच्यासाठी मग आम्ही मुलाचे PM रिपोर्ट, त्याच्यानंतर त्याचा नीटचे कार्ड, त्याच्यानंतर 10वी-12वीचे मार्कशीट, पेपरमध्ये आलेली बातमी हे सर्व कागदपत्र भैयाकडे आम्ही सुपूर्द केले आहे. सरकारवर विश्वास आहे परंतु सरकारची माणसं आमच्या घरापर्यंत यायला हवेत ना. सरकारचे माणसं जर नाही आले तर आम्ही नुसते पेपरमध्ये बातम्या ऐकून काय करणार आहे. कारण आणि हीच गोष्ट समजा आणखी 2 महिन्याच्या नंतर थंडी पडेल तर त्यावेळेस मग आम्ही कुणाकडे पाहू. म्हणून ज्यांनी ही जनचळवळ उचललेली आहे तर त्यामुळे म्हणलं आमच्या डोक्यामध्ये असा भास आला की बाबा भैयांना भेटून घेतलं, आपला प्रस्ताव जर त्यांच्यापर्यंत दिला तर याच्यामध्ये काहीतरी निष्पन्न होईल. हो 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 भैयाकडून न्याय भेटेल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. मुलगा हिंगोली जिल्ह्यातला भैयाच्या गावाच्या जवळ. भैयांचं गाव सुशील विलास ढगे. मुलाचं 19 वर्ष सुशील विलास ढगे हिंगोली. मी त्यांच्या वडिलांचे मित्र आहे. माझं नाव शीतल विलास ढगे. माझा मुलगा सुशील ढगे. त्यानं नीटचा पेपर दिला 3 मेला पेपर दिला. काही दिवसानं पेपर लीक झाला म्हणून असं कळालं त्याला. तर मी कामाला जाते मुंडेसरच्या इथं. त्यानं मला फोन करून सांगितलं म्हणे मम्मी मी नीटचा पेपर दिला होता ना तर पेपर असा लीक झाला म्हणे. तर मी त्याला समजावलं. मी म्हणलं हो दे बाळा काही नाही, झाला तर झाला, आपल्याला वर्षभर आणि टाइम आहे, वर्षभर अभ्यास कर, पुन्हा पेपर देता येईल. पण त्यानं 16, 17 घंटे असा अभ्यास करायचा माझा मुलगा. तर त्यानं मग असं म्हणजे असं जगणं सोडल्यासारखं केलं. त्या दिवसपासून मी घरी गेले तर ते मला बोलला नाही बरोबर काय नाही, अस्वस्थ राहू लागला. मी म्हणलं असं काऊन बाळा तू असं करू नको, टेन्शन घेऊ नको, काय नाही आपल्याला नंतर अभ्यास करता येईल असं म्हणलं त्याला. टेन्शन घेऊ नको म्हणलं, पुन्हा अभ्यास करता येईल, पुन्हा पेपर देता येईल. पण त्याला काय करावं ते असं काही कळना गेलं. त्यानं असं अस्वस्थ राहिलं आणि 23 जूनच्या दिवशी त्यानं विहिरीमध्ये सुसाईड केलं. त्याला जबाबदार शासन. आज तुम्ही येऊन भेटलेले आहेत ऑफिसला, काय तुम्ही काही मागणी केलेली आहे? त्याच्याकडे मागणी अशी केली आम्ही की भाऊ जसं की मदत करा, आमच्या परिस्थितीला मदत करा. आता माझा मुलगा तर नाही राहिलेला, डॉक्टर बनण्याचं स्वप्न त्याचं हे झालं.